नवरात्रीचा दुसरा दिवस आहे. आजपासून ब्लॉगिंग सुरू करूयात असं अगदी मनापासून ठरवलं आणि सुरुवात केली. आज छानपैकी अशी पूजा केलेली आहे. रंग आहे लाल. तर म्हणलं चला ही सगळी अशी शेवंतीची फुलं, गुलाबाची फुलं वाहून मस्तपैकी देवीलाही सजवूयात. माझ्याकडे फक्त दिवा असतो. घट बसत नाहीत किंवा टाकही वेगळे मांडले जात नाही. पूजेतच असतं. प्रत्येकाकडची पद्धत वेगळी असते, पण भक्तिभाव तोच असतो नाही का? तुमच्याकडे कशी पद्धत असते नवरात्राची? माळ असते का? आणि घट बसतात काय? कशा पद्धतीने केलं जातं हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. मला ऐकायला नक्की आवडेल. माझी सासरची देवी आहे मनुदेवी, जी जळगावच्या जवळ 40 किलोमीटर एक छोटंसं गाव आहे. माझ्याकडची नवरात्रीची पूजा तुम्ही बघितलेलीच आहे. कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. रादर कशी वाटली हे पण विचारायला कसं तरीच वाटतं नाही का? कारण की काय होतं, पूजा सगळ्यांची छान भक्तिमय आणि प्रसन्नच वाटते. कायमच त्याच्यामध्ये छान एक पॉझिटिव्ह भाव नक्कीच असतो. पण आता एक क्विक अपडेट देण्यासाठी हा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करते, मिनी व्लॉग, की माझी डेंटल ट्रीटमेंट ऑलमोस्ट कंप्लीट झालेली आहे. किरकोळ 1-2 गोष्टी राहिल्यात, त्या होऊन जातील 1-2 दिवसात. आणि पुन्हा एकदा व्लॉगिंगला सुरुवात केलेली आहे. दुसरा दिवस आहे, दुसरी माळ आहे. खरं तर कालपासूनच करायचं होतं, पण एक दिवस स्वतःला त्या गोष्टीसाठी प्रिपेअर करण्यात गेला माझा, की चल करूयात, सुरुवात करूयात. एक पुश लागतो स्वतःला, तर ते मी दिलेलं आहे. आणि चला आता उद्यापासनं मिनी ब्लॉग्स, लाँग ब्लॉग्स या गोष्टींना हळूहळू सुरुवात होईल. एकदम दोन्ही होईल की मी नाही सांगू शकत, पण चला सुरुवात केलेली आहे. अपडेट दिलेला आहे तुम्हाला. चला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटते लवकरच. टिल देन टेक केअर. थँक्स फॉर वॉचिंग आणि नवरात्रीचा खूप सारा आनंद घ्या आणि एन्जॉय करा. बाय.